रोमा अगं अध्यात्म चॅनल लाव ना. का ग? अगं नानींचा आवडता कार्यक्रम सुरू होणार आहे. कुठलं ग? कसंही कहाणी गतजन्माची. अय्या हो. नमस्कार. कहाणी गतजन्माची ह्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माणसाला पुनर्जन्म आहे का नाही ह्याचा शोध घेण्यासाठी आम्ही मागल्या जन्मापासूनच मागल्या आठवड्यापासूनच आपल्या ह्या चॅनलवरती नवीन कार्यक्रम सुरू केला आहे, कहाणी गतजन्माची, ज्याचं सूत्रसंचालन करणार आहेत मुक्ती साधना. तर स्वागत करूया मुक्ती साधना. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध नानी. ओ नानी, लवकर या. नानी, मी बोलूनच आणते. वाढ ना जेवायला. ग्लास घासून 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 झिजून जायची वेळ आली आहे. भुके नाही इकडे, पोटात आगीचा डोंब उसळलाय. वाढलेलं लोणचं केव्हाच खाऊन टाकलं मीच तर खाऊनच टाकलं. आता फक्त स्टेनलेसची थाळी कडाकडा चावून खायची राहिली आहे. काची हो थांबा जरा. काय थांबा जरा? वाढत 2 मिनिटं. वाढते 2 मिनिटं. नानी. नानी, अहो तुमचा आवडता शो सुरू झालाय, चला लवकर. हो का? झाला सुरू सो? हो, ती मुक्ती साधना आली सुद्धा. अगं बाई आली का ती? चल मी पण ए, कुठे झाली? कहाणी गतजन्माची बघायला. ए, इथे मला भुकेनं पुढचा जन्म मिळायची वेळ आली आहे. थांबाव जरा, कमर्शियल ब्रेक मध्ये वाढते तुम्हाला मी. चल 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 लवकर. कमर्शियल ब्रेक मध्ये म्हणजे हिचा कमर्शियल ब्रेक संपेपर्यंत बहुतेक मला पुढचा जन्म मिळालेला असणार. काय अभ्यासरक्त झाले लोकांनी. तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही डोळे मिटा आणि ध्यान करा. आता तुम्हाला काय दिसतंय? मला एक राजवाडा दिसतोय. कोणतं साल आहे ते? 18व्या शतकाची सुरुवात. ठिकाण? पुणे. गेल्या जन्मी बहुतेक पेशवा असणारा. नाना, तर तुम्ही कुठे आहात? आम्ही पेशव्यांच्या दरबारात आहोत. बघे बोलले मी पेशवांच्या दरबारात नाकात बोलले. पुण्याची गोष्ट आहे. थांबाव जरा, गप्पा बसाल का तुम्ही जरा? म्हणजे तुम्ही पेशवे आहात. तर नाव काय तुमचं? बाजीराव सांगणार होता बहुतेक. हे सगळं बंडल आहे. सगळं TRP वाढवण्याचे उद्योग आहे ते. हा, तुम्ही गप्प बसा. सांगा तुम्ही कोण आहात? वाचवा मला, वाचवा. अहो झालं काय? ओरडायला काय झालं? त्याचा मा झाला असणार बहुतेक. मला वाचवा काका, वाचवा मला काका. कोण काका? काकाचं नाव काय? या बाईचा इतिहास सुद्धा कच्चा दिसतोय बहुतेक. अरे इथे नारायणरावने काका काका म्हणून ओरडलं की सगळ्यांच्या लक्षात येतं की आनंदीबाईने मारेकरी पाठवले असणार. ते बघा, सुमेर सिंग आणि खडक सिंग उघड्या तलवारी घेऊन येतात. काका, मला वाचवा. शांत व्हा, शांत व्हा. तर रसिक प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. आपण परत भेटतोय एक छोट्याशा ब्रेक नंतर. ते सुमेर सिंग आणि खरक सिंग हे साबणाच्या जाहिरातीत काम करून येतील आणि मलाही जेवायला मिळेल. ते पुढच्या ब्रेक नंतर. उगाच कार्यक्रमाचा विचका करू नका हो. मी करतोय. शांतपणे बघा ना जरा. हो पूर्वजन्मी कुणाचा खून बिन झाला असेल ना, तर तो माणूस पुढला जन्म घेतो म्हणे. हो, नारायणराव पेशव्यांनी आत्ताच्या काळात कुठेतरी जन्म घेतलाही असेल. हो, तूच नारायण पेशवा आणि ही आनंदीबाई. आणि तुम्ही कोण? राघोबा दादा? या मुक्तीबाईला जाऊन विचार ना ते. पण त्याआधी आम्हाला जेवायला वाढा. आता मागच्या जन्माच्या ऐवजी पुढच्या जन्माबद्दल विचारावं लागेल तिला. काय म्हणते? चला या जेवायला वाढा. आयडिया. आता ते पण विचार करायला लागणार आहे, पण आयडिया काहीतरी केली पाहिजे. हा, आपणच त्या मुक्ती साधनाकडे गेलो तर
आयडिया तशी वाईट नाहीये नानी. तिथे आपल्यालाही कळेल की आपला गतजन्म कोणता होता तो. नानी जाऊया का आपण मुक्तीकडे? नको ग बाई, तुला नाना कसे आहेत माहिती आहेत ना, ते असल्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्धच आहेत. मुक्तीकडे जायचं जरी म्हटलं ना तर मलाच इथे मुक्ती देतील ते. नानी दुसरी आयडिया. कसली? घाबरवू नका, सांगतो. काय ती हा, तिला तिथे बोलवलं तर? नानी वो अपुन का काम है. नानी 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 बोलूया ना, नानी बोलूया तिला. ठीक आहे, बघते नानांना विचार. हे बघा, मुलांना ना त्यांचा मागचा जन्म जाणून घ्यायचा आहे. काय करणार आहे जाणून घेऊन? त्यांना जर कळलं ना की मागच्या जन्म काय होता तर सगळ्यांना जाऊन राणीच्या बागेत राहावं लागेल, पिंजऱ्यात. मलाही माझा मागचा जन्म जाणून घ्यायचा आहे. तुम्हाला माहितीये का, माझ्या आईला ना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की ही मुलगी म्हणजे मी मागच्या जन्मी मिस वर्ल्ड होते. तुझी आई कोण होती? ती आईच होती. नाही पण मी काय म्हणतो, तो ज्योतिषी तुला पुन्हा भेटला होता? नाही का? नाही, त्याने पुनर्जन्म घेतला असता लगेच. जा बाई तिकडं, माझ्याशी बोलूच नका तुम्ही. तू चिडू चिडतेस काय सारखी? मागच्या जन्मी तू का माझी सासू बिसू होतीस की काय? आता का मागच्या जन्मावर विश्वास नाही ना तुमचा? मग आता मागच्या जन्मीचा दाखला का देताय मला? ठीक आहे, कर तुला काय पाहिजे ते. ठेवू देत लोकांना नाव. कोणी नाव बिव ठेवत नाही तुम्हाला. हा दात्या गावभर बोंबलत सुटलाय, नाना अंधश्रद्धाळू आहेत. अहो, ते दातेलाच भेटायचंय मुक्ती साधनाला. बरोबर आहे, त्याची बायको पळून गेली ना. ते मला काही माहित नाही. मला मुक्ती साधनाला भेटायचं आहे. मला माझा मागचा जन्म जाणून घ्यायचा. नमस्कार. नमस्कार. हाय. नमस्कार. हा ताई. नमस्कार नमस्कार. ताई वगैरे नका, मुक्तीच म्हणा. तुम्हाला पाहिल्यापासून मला सारखं वाटतंय आपण मागच्या जन्मात नक्की भेटलोय. मग सांगा ना, मागच्या जन्मी मी कोण होते? ते असं कसं सांगणार? त्यासाठी आपल्याला पास्ट लाईफ सेशन करावं लागेल. करणार? नानी हो म्हणा ना. नको ग बाई, नानांना नाही आवडणार. नानी, नानांना सांगूयाच नको. नाना नाना हा, नाना म्हणजे नानींचे मिस्टर. हा. हो, काय काय होतंय तुम्हाला? काय झालं? हो काय झालं? मुक्तीताई. काय होतंय? मुक्ती, हृदयात झिंझिण्या उठल्या माझ्या. डोक्यामध्ये घंटा वाजू लागल्यात माझ्या. काय 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 चाललंय? साक्षात मुक्ती साधना आलेले आहेत का तुमच्याकडे? अलब्याला घंटा वाजायची अचानक बंद कशी झाली? मनात नाना शंकांचं काहूर कसं माजायला लागलं? अगं बाई, मुक्तीताई, हे नाना नाही. ते आमच्या शेजारचे दाते काका आहेत. हा. अच्छा. ओ मुक्ती, तुला पास्ट लाईफ सेशन करायचंय ना, मग तू ह्यांच्यावर कर. हा. आणि नाना, अगं त्यांचा हे असल्या गोष्टींवर विश्वास नाही. तू येणार म्हटल्यानंतर ते सकाळीच अटकलेत. अच्छा, मी थांबते ते येईपर्यंत. तोपर्यंत आपण आपलं उरकून घेऊया. हा? पास्ट लाईफ सेशन. ओके, पण तुमच्या नानांना फोन करून बोलवून घ्या. पुनर्जन्मावर विश्वास नाही काय? आज विश्वास बसलाच पाहिजे. तुम्ही मिटा डोळे, रिलॅक्स करा, ध्यान करा. ध्यानच आहे. येस. हे काय चाललंय? नाना आले. नाना आम्ही काय डोक्यात घंटा? मुक्ती, काय घंटा वाजते? आगीच्या बंबा एवढी मोठी घंटा वाजते माझ्या डोक्यात. हा काय गडबड गुंडा आहे? हा गुंडा असा गडबड 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 काय करतोय? अहो, हीच ती मुक्ती साधना, कहाणी गतजन्मावाली.
अच्छा 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 अच्छा, हीच काय ती? म्हणजे महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवणारे कमी होते म्हणून तुम्ही हा उद्योग सुरू केला ते? वा. नो 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 नो, गतजन्म ही अंधश्रद्धा नाही. हं? आपण मागच्या जन्मी कोण होतो हे जर कळलं तर माणूस या जन्मी नीट वागू शकतो. आणि गेल्या जन्मात तो नीटच वागला असेल तर? त्याला दुसरा जन्म मिळणारच नाही. अरे ए नाना, आओ मुक्तीताई, हे तुमचं ते आध्यात्मिक काम अकॅडमिक डिस्कशन नंतर करा पाहू. आधी मला माझा मागचा जन्म पाहू द्या ना. बघा, हा ध्यान करा. तुमचे डोळे जड होत आहेत. डोळे काय, माझं डोकं जड होतंय. तुम्हाला झोप येते. तुम्ही पक्षी आहात. तुम्ही आकाशात उंच उंच उडत चाललाय. सांगा तुम्हाला काय दिसतंय? दिवाळी आहे. हे माझी दिवाळीची पहिली आंघोळ आहे. त्यानिमित्तानं त्याने यांनी गेल्या जन्मात आंघोळ केली. कोण कोण आहे तुमच्या आजूबाजूला? माझी बायको मला उठणं लावून आंघोळ घालतीये. आणखी एक जण आहे. आणखीन एक जण? हो, या जन्मी मला 2-2 बायका आहेत. 2 बायका? आणखी एक आली. अरे थांबा थांबा, आणखी एक आली. चक्क 4 बायका आहेत मला या जन्मी. 4 बायका? म्हणजे पुढच्या सगळ्या जन्माच्या बायका यांनी एका जन्मातच संपून टाकल्या. मुलं बाळ आहेत की नाही? बाहेर खेळतायत, फटाके वाजवत आहेत. एक फटाका आमच्या घरावर पडला, घर पेटलं. बापरे, आग आग. अरे मग पळ ना. अरे कसा पडणार, मी न्हाणी घरात आहे ना. अरे मग बाकीच्या बायका का भिंतीला साबण लावतात काय? त्यांना सांग ना पळायला मदत करायला. माझ्या बायका मला सोडून पळून गेल्या. म्हणजे बायको पळून जाण्याची परंपरा मागच्या जन्मापासून सुरू आहे म्हणायची तुझी. बघा ना बिचारे किती रडतायत. नाही रडत नाही, चेहराच तसा आहे. दाते काका, शांत व्हा. तुम्ही आता तुमच्या जन्मातून बाहेर या. हे काय केलं त्यांनी घोड्यासारखं? कसं वाटतंय आता? आता मी हे, मला पण गतजन्मात जायचंय. काय याच्यामुळे काय तू माझ्यावर आज चल. मला पण करू दे ना सेशन. ठीक आहे, मग मला ऑफिस मधून प्रॉव्हिडंट फंडचा किती रुपयाचा चेक मिळणार आहे तुला मी सांगणार होतो. ए नानी, तू नानांना घेऊन रूम मध्ये जा. तोपर्यंत आम्ही आमच्या पास्ट लाईफ मध्ये फेरफटका मारून येतो. क्या मुक्तीताई? पास्ट लाईफ सेशनची मी फी घेते. हे बरं आहे, लोकांना बकरा बनवण्याचा नवीन धंदा चांगला शोधून काढला तुम्ही. मुक्ती, तुम्ही यांचं काय प्लीज मनावर घेऊ नकोस. काही हरकत नाही. अहो मला याची सवयच आहे. माझा कार्यक्रम झाला की मला फोन येतातच, हे सगळं खोटं आहे, तुम्ही फसवताय वगैरे वगैरे. पण गतजन्म इज अ फॅक्ट. मी स्वतः पर्सनली जाऊन त्यांना कन्व्हिन्स करते, त्यांना सांगते की ह्याच्यात किती तथ्य येते. मग तुमचा गतजन्म तरी माहिती आहे का तुम्हाला? अद्याप नाही. मग आधी स्वतःचा शोधा आणि मग नंतर दुसऱ्याची शोधा. अहो मी काय कॉफीवर काय देणार खायला? बिस्किट आहेत ना, मला हरकत नाही. हो काय कशाला त्या बिचारीला उगाचच बोलताय? बिचारी, मला तर ती 1 नंबरची भोंदू वाटली. काही भोंदू बिंदू नाहीये. हजारो फॅन्स आहेत तिचे. जा तिच्याकडे स्वतःचा मागचा जन्म बघायला जा. बरोबर ठीक आहे. तुम्ही आधी मला सांगा, सकाळपासून कुठे गेला होतात? मी कशाला सांगू? असं काय करताय? असं रागवणं शोभत नाही तुम्हाला. सांगा ना, कुठे होतात?
ठीक आहे, चेक आहे PF चा. अय्या शी 20,000. शून्य मोजा त्याच्यावरची. 20 लाख. कंपनीने सगळा प्रॉव्हिडंट फंड दिला, ग्रॅच्युइटी सकट. देव पावला ग बाई. पावणारच तुम्हाला देव. 20 लाख रुपये मिळाले ना. बाहेर जाऊन कुठेतरी सेलिब्रेट करावं तर तुम्ही घेऊन बसलाय मुक्ती साधनी. लवकर चला. काय झालं? मुक्ती साधनेने आम्हाला आमचं पास्ट लाईफ सांगितलंय. हो. गेल्या जन्मी हे माझे डॉक्टर होते. म्हणूनच या जन्मी ही चिनाडी माझ्या हातात आहे. आणि ही तर गेल्या जन्मी चक्क पुरुष होती. या जन्मी कोण आहे तर? अरे ना, अरे काय इथे हसत काय बसलायस? अरे मुक्तीची कधीपासून वाट बघतायत तुझी? माझी कशाला वाट बघताय? कारण मला तुमची खात्री पटवून द्यायची होती की माणसाला पुनर्जन्म असतो. आणि माझी नाही पटली तर खात्री? मी कार्यक्रम करणं सोडून देईन. प्रॉमिस? प्रॉमिस. मग होऊन जाऊन दे. नाना रिलॅक्स व्हा. तुमचे डोळे आता जड होत आहेत. डोक्यातले सगळे विचार तुम्ही काढून टाका. तुम्ही झोपलात. झोपले. तुम्हाला आता फक्त माझा आवाज ऐकू येतोय नाना. डोक्यातल्या सगळ्या चिंता विचार दूर फेकून द्या. तुम्ही आकाशात उंच उडताय. थंडी वाजते तुम्हाला. तुमच्या बाजूला पक्षी उडतोय ना, त्याच्या चोचीत काय आहे? झेंडा. गुड. कोणत्या देशाचा? इंग्लंडचा. व्हेरी गुड. त्याच्यावर काही लिहिलंय? आकडे आहेत. कोणते आकडे आहेत? 1857. म्हणजे तुम्ही 1857च्या बंडातले सैनिक होतात? हो, पण ब्रिटिशांच्या बाजूने. तुम्ही 1857च्या बंडामध्ये लढलात? लढलो नाही, मग? पळून गेलो. का पळून गेलात? बायको. वाढदिवस होता तिचा. काय नाव होतं तुमचं? ऑस्टर. आणि बायकोचं नाव? मुक्ती. मुक्ता. मी तिला भेटायला गेलो होतो घोड्यावरून. खजडक 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 खजडक. घोड्याचा पाय घसरला आणि मी खोल दरीत कोसळलो. हे काय? प्रतिध्वनी. मरताना सुद्धा माझ्या ओठावर फक्त एकच नाव होतं, मुक्ता. 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 हा पुरे. बस बस झालं. आता या जन्मात या. उठा उठा उठा. या आता या जन्मात या तुम्ही. हा आले. मुक्ता. मुक्ता. हा आय मिस यू मुक्ता. एक काम करा रे पोरांनो, नानाची तब्येत बरी नाही, याला रूम मध्ये घेऊन जा. बेडरूम मध्ये घेऊन जा. याला विश्रांतीची गरज आहे. सावकाश रे नाना, सांभाळ. सावकाश. या नाना या. सावकाश या. अवकाश नाना, तुम्ही आराम करा. हा, काळजी घ्या. आम्ही येतो.